गडिंग्लज नगरपालिका निवडणूक ही अत्यंत चुरशीची झालेली होती. 2 तारखेला मतदान झालेले होते आणि आपण निकाल पुढे ढकलण्यात आला होता आणि आपण पाहतोय उद्या निकाल आहे. माझ्या मागे पाहू शकताय पॅव्हेलियन जो हॉल आहे, या पॅव्हेलियनच्या हॉलच्या आतमध्ये बॅडमिंटन हॉल आहे. या बॅडमिंटन हॉलमध्ये निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक विभागाने जय्यत तयारी केलेली आहे. उद्या निकाला शार्प 10 वाजता लागणार आहे. त्या अनुषंगाने जय्यत तयारी त्यांची झालेली आहे. आपण पाहिलं तर उद्या हा 10 वाजता निकाल लागेल, पण 10 वाजता निकाल कशा पद्धतीने लागणार आहे, किती फेऱ्या होणार आहे, त्यानंतर कुठल्या प्रभागाचा, कुठल्या वार्डाचा किंवा नगराध्यक्ष पदाचा जो निकाल लागणार आहे तो किती वाजता लागणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. हे जाणून घेण्यासाठी आपण निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार जे आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की निकाल पहिल्यांदा कुठल्या प्रभागाचा लागणार आहे, की सगळ्या जे प्रभाग आहेत यांचा एकदम निकाल लागणार आहे, नगराध्यक्ष पदाचा किती वाजता निकाल लागणार आहे आणि साधारण हा काळ किती वेळ लागेल, 10 वाजता निकाल प्रक्रिया चालू झाल्यानंतर निकाल पूर्ण लागायला किती वेळ लागेल, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण गडिंग्लजचे तहसीलदार किंवा निवडणूक अधिकारी जे आहेत तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याशी आपण लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून बातचीत करणार आहोत. गडिंग्लज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 उद्या रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होत आहे. मतमोजणी ठीक सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. त्याकरिता उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना ठीक 9:15 प्रवेश दिला जाणार आहे. सकाळी 9:30 वाजता उमेदवार व प्रतिनिधींच्या उपस्थितीत सुरक्षा कक्ष उघडण्यात येणार आहे व नंतर सर्व उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांना टेबल निहाय जे ओळखपत्र दिलेले आहेत त्याकरिता त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल. मतमोजणीकरिता एकूण 11 प्रभागाकरता 11 टेबलची व्यवस्था केलेली आहे व आज जी निवडणूक होत आहे जागा क्रमांक 3A त्याच्यासाठी स्वतंत्र टेबल 12वा टेबल नेमण्यात आलेला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचे 11 टेबलवर त्यांचे 11 मतमोजणी प्रतिनिधी प्रत्येक उमेदवाराचे असणार आहे. सदस्य पदाच्या उमेदवाराकरता प्रत्येक टेबलवर त्यांचा एक मतमोजणी प्रतिनिधी असणार आहे. मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे, त्यामुळे उमेदवार किंवा मतमोजणी प्रतिनिधी यांनी मोबाईल आणू नये. तसेच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी 161च्या आदेश पारित केलेले आहेत, त्यामुळे मतमोजणीनंतर विजयी उमेदवार यांनी मिरवणूक काढण्यास प्रतिबंध आहे, गुलाल उधळण्यास प्रतिबंध आहे, या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच या अनुषंगाने सर्व उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी यांना विनंती करण्यात येते की आपण प्रशासनास सहकार्य करावे. मतमोजणी 10 वाजता सुरू झाल्यानंतर साधारण 11:30 पर्यंत सर्व निकाल येतील आणि निकाल घोषित करून प्रमाणपत्र देण्याची कारवाई देखील 12:30 ते 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल. तसेच प्रसारमाध्यमांकरता स्वतंत्र व्यवस्था बाहेरच्या बाजूला करण्यात आलेली आहे. नागरिक आणि इतर मतदारांसाठी मतमोजणीचे निकाल फेरीन्याय घोषित होणार आहेत, त्यांच्यासाठी देखील साऊंड सिस्टीम बाहेर त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही मतमोजणी प्रक्रिया निर्भय निपक्षपातीपणे पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. पोलीस बंदोबस्त पुरेसा लावण्यात येणार आहे, त्यामुळं ही मतमोजणी सुरळीत पार पडेल. मतमोजणी करता एकूण 11 टेबल असल्यामुळे आपल्याकडे आणि 3 जागेसाठी स्वतंत्र 12वा टेबल असल्यामुळे एकूण मतमोजणीच्या 4 फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीमध्ये प्रत्येक 11 प्रभागाचे 11 केंद्र मोजले जातील आणि 3चं वेगळं एक केंद्र मोजलं जाईल. असेच 4 फेऱ्या होतील. चौथ्या फेरीला फक्त प्रभाग क्रमांक 1 व 7 ज्या ठिकाणी 4 केंद्र आहेत तेवढेच केंद्र मोजले जातील. म्हणजे चौथ्या फेरीला फक्त 2 केंद्र मोजले जाणार आहेत आणि ती मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे. निकालाच्या बाबतीत फेरीनिहाय नगराध्यक्ष पदाचा निकाल घोषित होणार आणि सदस्य पदाचे फेरीनिहाय पडलेली मतं घोषित होणार आणि सर्व फेरी संपल्यानंतर नगराध्यक्ष पद आणि सदस्य पदाचे अंतिम निकाल घोषित होणार आहे. मतमोजणीकरिता एकूण 12 टेबल केलेले आहेत. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, 2 सहाय्यक व 1 शिपाई कर्मचारी असणार आहेत. 2 रांग अधिकारी आहेत. स्ट्रॉंग रूम मधनं मशीन देण्यासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आलेले आहे. ईव्हीएम मशीन सिलिंग करता स्वतंत्र पथक नेमण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर मतमोजणीचे निकाल आल्यानंतर कॉम्प्युटर टीम स्वतंत्र आहेत, 10 कर्मचारी त्यासाठी नेमण्यात आलेले आहे आणि टॅब्युलेशन जे मॅन्युअल टॅब्युलेशन करण्यासाठी स्वतंत्र 6 जणांची टीम नेमलेली आहेत. असे जवळपास 80 कर्मचारी मतमोजणीकरिता राखीवसह नेमण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे मतमोजणीची सर्व तयारी झाली असून प्रशासन मतमोजणीकरिता सज्ज आहे.
धन्यवाद. पण आता पाहिलं की जे होते निवडणूक अधिकारी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी सांगितलेले आहे, शार्प 10 वाजता निवडणुकीचा निकाल हा द्यायला चालू होणार आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये म्हणजे अगदी 35 ते 40 मिनिटांमध्ये हा निकाल हा जनतेसमोर येणार आहे. आणि यामध्ये उत्सुकता लागलेली होती की कुठल्या प्रभागाचा, तर कुठल्या प्रभागाचा नाही, या ज्या काही 4-5 फेऱ्या होणार आहेत, या 4-5 फेऱ्यामध्ये प्रभाग 11चा सर्वच्या सर्व निकाल हे एकदम लागणार आहेत. आणि यासोबतच नगराध्यक्ष पदाचा निकाल देखील या बरोबरच लागणार आहे. त्यामुळे अगदी 35 ते 40 मिनिटांमध्ये या नगरपालिकेवर झेंडा कोणाचा फडकवणार आहे किंवा जे काही उमेदवारांचं भवितव्य जे मतपेटीत आहे हे अगदी 35 ते 40 मिनिटांमध्ये उद्या निकालानंतर बाहेर पडणार आहे. गडिंग्लज झूम लाईव्ह टुडे साठी नितीन मोरे.